गोविंदांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या अपघाती विमा योजनेत मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप करून दहीहंडी असोसिएशन या संघटनेनं महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन ही संस्थाच बोगस असल्याचा आरोप केलाय। तसंच या बोगस संस्थेच्या विरोधात कारवाईसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं असोसिएशनचे सल्लागार गौरव शर्मा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। गोविंदांच्या सुरक्षेसाठी शासनानं मोफत अपघाती विमा योजना राबवणं हा निर्णय स्वागतार्ह आहे। मात्र दहीहंडीचा सण 12 दिवसांवर आला असताना या योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीमुळे गोविंदा पथकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन लाभ मिळण्यात अडचणी उद्भवत आहेत। त्यात या योजनेसाठी शासनानं प्राधिकृत केलेली महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या जाचक अटींचा या योजनेत अडथळा निर्माण झालाय। 2024 रोजी दहीहंडीच्या 2 दिवस आधी धर्मादाय कार्यालयाकडे नोंद झालेली ही संस्थाच बोगस असून आधीच्या दहीहंडी समन्वय समिती आणि या असोसिएशनमध्ये तेच पदाधिकारी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। वास्तविकतः महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन असं नावच धर्मादाय कार्यालयात रजिस्टर करता येत नाही। तेव्हा संस्थेच्या मनमानी कारभाराविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही दहीहंडी असोसिएशन यांनी दिला आहे। दहीहंडी उत्सवाच्या आधी 2 ते 3 महिने गोविंदा पथकांचा सराव सुरू होत असताना गोविंदांच्या अपघाती विम्याची तजवीज सरकारनं आता 27 जुलै रोजी केली आहे। ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी 1 महिन्याचा प्रीमियम आकारून लाभ केवळ दहीहंडी दिवशीच देणार आहे। त्यामुळे सरावादरम्यान गोविंदांना जर दुर्घटना झाली तर जबाबदार कोण असा सवालही दहीहंडी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। तर दहीहंडीला 12 दिवस उरलेत तेव्हा तात्काळ एक खिडकी योजना सुरू करावी। तसंच आमच्याकडे 250 गोविंदा पथकांची यादी असून गोविंदांचा विमा उतरवण्यासाठी शासनानं आम्हालाही सोबत घ्यावं असा अर्ज असोसिएशनचे सचिव कमलेश भोई, रोहिदास मुंडे आणि समीर पेंढारे आदी पदाधिकाऱ्यांनी केला आहे। लाख गोविंदांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। दरवर्षी आम्ही शासनाला हे म्हणतो की तुम्ही दहीहंडी असोसिएशन जी आमची संस्था आहे यांना सोबत घेऊन जर काम केलं तर हे काम सुरळीत चांगल्या पद्धतीने आपण करू शकू। पण यावेळी पण हे नवीन काहीतरी GR आला आणि तो GR एक अशा संस्थेला दिला गेलाय त्याचं नाव आहे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन। आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही या संस्थेबरोबर जेव्हा काम करता ह्या संस्थेचं तुम्ही ऑथेंटिकेशन काय चेक केलं। ही संस्था गेल्या वर्षी गोविंदाच्या 2 महिन्याआधी कार्यरत आली आणि तुम्ही या संस्थेबरोबर कारभारही सुरू केला, ह्यांना पैसेही दिले आणि ते त्याच संस्थेला यावर्षी पण तुम्ही पैसे देऊन इन्शुरन्सचं काम देत आहे। आता त्यांच्याकडे टीमच कमी आहे। आमच्याकडे 23 जणांची स्वतःची कमिटी आहे, 250हून अधिक गोविंदा आमच्या बरोबर रजिस्टर आहेत आणि आम्हीच लोक होतो की 2023 ला 25,000 गोविंदांचा जो आकडा होता तो 75,000 पर्यंत नेला होता आणि 2024 ला तो 1 लाख पर्यंत नेला होता। आमच्या कार्यामुळे आज शासनाने 1.5 लाख गोविंदांना इन्शुरन्स देण्याचं ठरवलं। आता आपल्याकडे दिवस उरलेत कमी आणि हे करत असताना महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन जी काही बोगस संस्था आहे त्यांनी स्वतःची एक वेबसाईट बनवली आहे, स्वतःचा एक QR कोड बनवलाय आणि गोविंदांकडनं त्यांची पर्सनल डिटेल घेत आहेत। याआधी असं काहीच व्हायचं नाही। आपल्या सर्वांना माहिती असेल की आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी रेट भारतात खूप आहे। आज खूप लोक अजूनही मोबाईल तेवढं इझिली ऍक्सेसिबल नाहीये आणि त्या लोकांनी इंग्लिशमध्ये फॉर्म दिलेत, मराठीत फॉर्म दिलेत। त्यात अशा अटी शर्ती लिहिल्यात की एकही तुम्ही जर बॉक्स प्रॉपर फिल केला नाही तर तुमचं इन्शुरन्स बाद होईल। का बाद होईल? ह्या आधी पण आपल्याकडे ह्युमन एरर असायचा, ते आपण मिस्टेक सुधारून परत ते फॉर्म भरायचो, त्या पोरांना इन्शुरन्स मिळायचं। आमची रिक्वायरमेंट अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत आता आम्हाला काय तर GR रद्द करण्याचा काय इंटरेस्ट नाही। आमचं म्हणणं एवढं आहे की दहीहंडी असोसिएशनला त्यांनी सोबत घ्यावं, तिकडे 1 विंडो सिस्टम डिक्लेअर करावं आणि आम्हाला पण त्यांनी सूट दिली पाहिजे की तुम्ही तुमचे फॉर्म फिजिकली ते घेऊन या। आम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत 1.5 लाख इन्शुरन्स कंप्लीट करू असं माझं म्हणणं आहे। पैशाची अफरातफर म्हणजे एक संस्था होती दहीहंडी समन्वय समिती, त्याच्यावरती जी लोक होती तीच लोक ही नवीन संस्था त्या लोकांनी बनवली, महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन। आता हे महाराष्ट्र राज्य टेक्निकली भारतात अलाउड नाहीये, धर्मादाय स्वतःही नाव देऊ शकत नाही, धर्मादायाने हे नाव दिलंय। आता हे नाव देत असताना धर्मादाय स्वतः लिहितात की ह्या नावामुळे संभ्रम होऊ शकतो, फसवणूक होऊ शकते, लोकांना वाटतं की सरकारी संस्था आहे। तर मला असं म्हणायचं धर्मादायाला आम्ही हा लढा हायकोर्टापर्यंत लढू आणि ते नाव काढूनच टाकू, पण सध्या लोकांपर्यंत आपण नक्की पोहोचवा की ही फक्त धर्मादायाची संस्था, ही काय सरकारी संस्था नाही। कुठे ना कुठे याच्यामध्ये बाहेरून पैसा आणि
100% ह्याच्यात खूप खूप प्रोव्हिजन्स आहेत. एटीजी सर्टिफिकेट काढून ते लोकांकडून पैसे एक्झेम्पशन साठी घेऊ शकतात. FCRA सर्टिफिकेट काढून फॉरेन फंडिंगही घेऊ शकतात. त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल येणं गरजेचं आहे. आणि स्पोर्ट्ससाठी खूप फंडिंग येते. आम्हाला हे नाही म्हणायचं, जर येत असेल तर गोविंदांना मिळाली पाहिजे. त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी आम्ही लढत राहू. आमच्या संस्थेचं नाव दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, आणि जी बोगस संस्था जी गेल्या वर्षीपासून कार्यान्वित आहे त्या संस्थेचं नाव आहे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन. आम्ही गेल्या वर्षी शासनाच्या निदर्शनात आणून दिलेलं की महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन जी आहे ही बोगस संस्था आहे. आम्ही गेल्या 2 वर्षापासून धर्मदायकडे याचा पत्रव्यवहार केलेला आहे. आणि ह्यापूर्वी जी दहीहंडी समन्वय समिती होती ही अखंडित सर्वांची होती, पण त्यामध्ये जो गोळबंगाल झालेला त्यामुळे आम्ही सर्व गोविंदे पथक त्यातून बाहेर पडून आम्ही दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही संस्था स्थापन केली होती. प्रत्येकाला किती प्रीमियम येतो, किती दिवसात? गेले 3 वर्ष 2023, 24 आणि 25 शासनाने जो GR काढलेला आहे, प्रत्येक मुलाला 75 रुपयाचा प्रीमियम असतो. आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो की गोविंदा पथकांवर तो भार न टाकता तो भार महाराष्ट्र शासनाने उचललेला आहे. पण भार उचलत असताना जी प्रक्रिया ही सोप्या पद्धतीत व्हावी जेणेकरून गोविंदा पथकांना त्याचा फायदा मिळेल. 1.5 महिने प्रॅक्टिस सुरू असते, मात्र जी अनामत रक्कम आहे ती काही 10 दिवस अगोदर देण्यात येते. या संदर्भात दरवर्षी जो इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे तो गुरुपौर्णिमेपासून दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत असतो. आम्ही दरवर्षी सांगतो की तो जो इन्शुरन्सची जी प्रक्रिया आहे ही गुरुपौर्णिमेच्या अगोदर व्हावी, पण गेले 3 वर्षापासून ही प्रक्रिया 10 ते 15 दिवस असताना ही चालू होते. त्यामुळे नंतर सर्व गोविंदा पथकांची धावपळ होते की कारण काय प्रत्येक गोविंदा पथकांना इन्शुरन्स यासाठी लागतो की कुठलाही त्यांचा बाळगोपाळ हा जखमी होऊ नये, ही प्रत्येक गोविंदा पथकाची जबाबदारी असते. त्यामुळे आम्ही वारंवार महाराष्ट्र शासनाला सांगतोय 3 वर्ष की जो तुमचा जो जी इन्शुरन्सची जी रक्कम आहे ही 1.5 महिना अगोदर इन्शुरन्स कंपनीकडे वर्ग करावी जेणेकरून बाळगोपाळांना गुरुपौर्णिमेपासून त्याचा फायदा मिळेल. गोविंदांमध्ये राजकारण आल्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडतात. आता 2 संघटना पूर्वी एकच संघटना होती, पण त्याच्यामध्ये जो झालेला पैशाची अफरातफर, आता 2023ला शासनाने जे पैसे समन्वय समितीच्या नावाने दिलेले, परत जे सभासद नोंदणी वगैरे ज्या सर्व ज्या लिगल प्रक्रिया होत्या त्याचे आम्ही सर्व गोविंदा पथकांनी प्रश्न विचारले, पण त्या संस्थेने सर्व गोविंदा पथकांना आम्हाला सांगितलं की तुम्हाला बोलायचा अधिकार नाही, तुम्ही गोविंदा पथक हे समन्वय समितीचे सदस्य नाही. मी तुमच्या माध्यमातून हे सांगू शकतो गेले 2003 ते 2004 पासून आम्ही त्या समितीवर कार्यान्वित आहोत. पूर्वी ही जी समिती होती ही गोकुळाष्टमी ट्रस्ट ह्या नावाने होती. त्या ट्रस्टमध्ये सर्व वरिष्ठ जे पदाधिकारी होते, आव्हाडसाहेब असतील, सचिन भाऊ आयर असतील, प्रताप सरनाईक असतील, दत्ता दळवी असतील, हे सर्व त्या समितीचे घटक होते. पण त्यानंतर त्या लोकांनी दहीहंडी समन्वय समिती ही फक्त गोविंदा पथकांसाठी असावी म्हणून ती समन्वय समिती स्थापन केली. त्या समन्वय समितीमध्ये मुंबई असेल, ठाणा असेल, पालघर असेल, सर्व समितीचे सदस्य होते. पण ज्यावेळी हिशोबाचा भाग आला, वर्षातून एकच मीटिंग व्हायची, आम्ही त्या मीटिंगमध्ये हिशोब मागितला, त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही समितीचे सदस्य नाही आहात, त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची विचारणा करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही सर्व गोविंदे पथक त्यातून बाहेर पडलो आणि दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य या नावाने 2023 साली आम्ही ती संस्था स्थापन केली. सर, तुमची मागणी काय आहे? आमची महाराष्ट्र शासनाला एकच मागणी आहे, ही जी ऑनलाईन प्रक्रिया जी आता ही जी काय चालू आहे, दिवस कमी आहेत, आम्ही साधी आणि सोपं एक खिडकी योजना चालू करा जेणेकरून प्रत्येक गोविंदा पथकाला या विमाचा लाभ मिळेल.